आज आपण चिंच गुळाची चटणी करणार आहे। अर्धा किलोच्या प्रमाणात चिंच घेतलेली आहे। त्याच्यासाठी अर्धा किलो चिंच घेतली, 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि 150 ग्रॅम आपल्याला साखर पण घ्यायची आहे आणि बडीशोप 2 चमचे, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे धने आणि काही पावडर मसाले पण आपल्याला लागणार आहे। चिंच आपल्याला स्वच्छ करून घ्यायची, त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या, फोडून घ्यायच्या असं। आणि जर अशी पॅकेटची असेल तर त्यात काही नसतं, बघून घ्यायचं। आणि ही 2 तास आपल्याला गरम पाण्यामध्ये चिंच भिजवून घ्यायची आहे। गरम पाणी घेतलेलंच आहे मी, त्यात आपण गरम पाणी घेतलेलं आहे मी। आता त्यात ही चिंच भिजवून घेऊ 2 तासासाठी। दोन तासासाठी आपण हे भिजवून ठेवू। 1-2 तास झालेले, चिंच छान भिजलेली आहे। चिंच छान मॅश होती चमच्याने पण। आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। चिंच फिरवून झालेली मिक्सरमध्ये। आता आपण ही चाळणीमध्ये काढून घेऊ। थोडं पाणी टाकून चिंच फिरवायची, जास्त पातळ करायचं नाही आहे। चिंच आता चाळणीमधून काढून घेऊ। चिंच आपली मॅश करून झालेली आहे। आता हे आपण शिजवण्यासाठी ठेवून। चटणीसाठी आपण एक मसाला करणार आहे, त्यासाठी 2 चमचे धणे घेतलेले, 2 चमचे बडीशेप भाजून घ्यायचे हे छान। छान भाजले गेलेली बडीशोप धणे। आता हे आपण बारीक करून घेऊ। आता एका पॅनमध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे 300 ग्रॅम, तो गरम करून घ्यायचा, वितळून घ्यायचा आपल्याला। अगदी 2-3 चमचे पाणी टाकायचे। गूळ वितळतोच आहे। आता हा मसाला जो वाटला आपण ते टाकून घेऊ। थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे। यातच टाकून घेऊ काश्मीरी लाल मिरची, 2 चमचे मोठे, काळं मीठ आहे 1 चमचा। हे मिक्स करून घेऊ। गूळ पूर्णपणे वितळला। आता साखर टाकून घेऊ। 150 ग्रॅम साखर घेतलेली आहे। एक चमचा चाट मसाला, 1 चमचा आमचूर पावडर, एक 2-3 चमचे मीठ टाकून घ्यायचे। मसाले आपले चांगले मिक्स झालेले आहेत। आता हे आपण चिंचेचा जो कोळ केलाय त्यात टाकून घेऊ। हे मिक्स करून घेऊ आता।
चटणी आता बारीक गॅसवर एक 5 ते 10 मिनटं छान शिजवून घ्यायची. चटणी छान झालेली आहे, शिजलेली आहे मस्त. एक 10 मिनटं होऊन गेलेली आहे तिला. जास्त नाही शिजवायची. आता एवढीच. ही थंड झाल्यावर घट्ट होणारच आहे आणि खूपच छान झालेली आहे. आणि आपण साखर टाकल्यामुळे याला छान शाईन येते. 1 चमचा तुम्ही गरम मसाला पण इथं टाकू शकता. मी टाकला नाही, मी विसरले होते, पण यात टाकू शकता 1 चमचा गरम मसाला. आणि 3-4 महिने ही चटणी खराब होत नाही, चांगली राहते.